Okay, so hello everyone. Welcome to Impulse Batch Doubt Solving Session Mathematics Differential Equationचा आजचा चौथा सेशन आहे आपला. आजच्या सेशनमध्ये टोटल 7 क्वेश्चन्स घेणार आहे मी. तर हॅव अ लुक ऑन देम. फर्स्ट 4 हे आणि नेक्स्ट 3. ओके, ठीक आहे. सो लेट्स बिगिन. बघा फर्स्ट क्वेश्चन. If d square y by dx square plus sin x is 0, then solution of the differential equation. ठीक आहे बघा. काय दिले रे? d square y by dx square प्लस साइन एक्स दिलं 0. तर मी लिहू का डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरला मायनस साइन एक्स. बरोबर. आता बघा, मी तुम्हाला एक सेकंड किंवा थर्ड सेशनमध्ये सांगितलेलं की इंटिग्रलला अँटी डेरिव्हेटिव्ह पण म्हणतात. बरोबर. याचा अर्थ काय रे की तुम्ही डी वाय बाय डी एक्स घ्या. फॉर एक्झाम्पल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे. याला जर तुम्ही इंटिग्रेट कराल तर तुम्हाला हे भेटेल. याला जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर तुम्हाला हे भेटेल. आणि अँटी डेरिव्हेटिव्ह काढतात. याला डिफरन्शिएट केलं तर हे भेटेल, याला डिफरन्शिएट केलं तर हे भेटेल. त्यामुळे ठीक आहे. सो बघा, आता मी एकदा इंटिग्रेट करतोय बोथ साइड्स ऑफकोर्स. ठीक आहे. डी एक्स एल. सो बघा, हे काय येईल रे? डी वाय बाय डी एक्स बनेल ते. बरोबर. आणि साइन एक्सचा इंटिग्रल असतो मायनस कॉस एक्स, पण हा मायनस साइन एक्सचा इंटिग्रल विचारलाय विच विल बिकम कॉस एक्स प्लस C1 म्हणतो मी त्याला. बरोबर. परत एकदा मी इकडे इंटिग्रेट करेल. ओके. सो बघा, हे काय बघा, एक स्टेप लिहितो. डी एक्स तिकडे घालतो. इंटिग्रल डी वाय इज इंटिग्रल कॉस ऑफ एक्स प्लस C1 डी एक्स. हा डी एक्स घालतो तिकडे. सो बघा, डी वायचं इंटिग्रल वाय, कॉस एक्सचं इंटिग्रल काय रे? साइन एक्स. C1चा काय रे? C1 तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. डी एक्सचा एक्स प्लस दुसरा एक कुठलं तरी कॉन्स्टंट C2. सो या क्वेश्चनचा आन्सर बघा, साइन एक्स प्लस C1x प्लस C2. ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ओके. या क्वेश्चनमध्ये आय गेस एक ऑप्शन डी आहे जो मेन्शन केलेला नाही आहे. मे बी तोच आन्सर आहे कारण या क्वेश्चनचा. त्यामुळे ठीक आहे, बघू आपण. सो क्वेश्चन सॉल्व तर करू ॲटलिस्ट. चला बघा, डी वाय इज इक्वल टू काय दिलं? साइन एक्स साइन वाय डी एक्स. बरोबर. सो आता मी बघा वायची टर्म वायला देतो. डी वाय बाय साइन वाय इज इक्वल टू साइन एक्स डी एक्स. बरोबर. इंटिग्रेट करतो बोथ साइड्स मी. तर आता हे कोसेक होईल नाही का, 1/sin. कोसेक वाय डी वायचं इंटिग्रल इज इक्वल टू साइन एक्सचं काय? मायनस कॉस एक्स प्लस सी. बरोबर. आता कोसेकचं इंटिग्रल काय रे? लॉग मॉड कोसेक मायनस कॉट. बरोबर. पोरं जनरली हा फॉर्म्युला लक्षात ठेवतात, पण एक अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला पण आहे जो जास्त इम्पॉर्टंट आहे, जो आहे लॉग मॉड टॅन ऑफ वाय बाय 2. ह्याच्यात ते कन्वर्ट होतो हा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मायनस कॉस एक्स प्लस सी. बरोबर. आता मी काय करतो की हा सी मी तिकडे देतो. लॉग ऑफ टॅन ऑफ वाय बाय 2. मी मायनस सीच्या जागी लॉग ऑफ सी डॅश घेतो. लॉग ऑफ सी डॅश सी सगळं सेमच आहे, बेसिकली कॉन्स्टंट. ठीक आहे. इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. बरोबर. सो बघा, आता हे लॉग ए मायनस लॉग बी होईल. ठीक आहे. किंवा हां ठीक आहे, कसंही करा तुम्ही. बघा, ते होईल लॉग ऑफ टॅन वाय बाय 2 बाय सी इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. बरोबर.
आता लॉगची डेफिनेशन वापरतो मी, तर ते होईल टॅन ऑफ y/2 इज अपॉन होल 1/c पण आहे, इज इक्वल टू e रेस टू मायनस कॉस एक्स. बरोबर. आता हा e रेस टू मायनस कॉस एक्स तिकडे जाईल याच्यासला वरती, ते होईल e रेस टू प्लस कॉस e रेस टू कॉस एक्स इंटू टॅन ऑफ y/2 इज इक्वल टू c. असं या क्वेश्चनचा आन्सर होईल. याच्यात कोणाला काही डाऊट आहे? आता तुम्ही म्हणाल ऑप्शन ए बी सी मॅच नाही होते. ठीक आहे, या क्वेश्चन कोणी पाठवलेला आय डोंट रिमेंबर आहे, बट याच्यात ऑप्शन डी नव्हता ज्याने हा डाऊट मला पाठवला. सो या क्वेश्चनचा आन्सर बनेल ई रेस टू एक्स, ऑप्शन नंबर डी, ई रेस टू कॉस एक्स इंटू टॅन ऑफ y/2 इज इक्वल टू सी. असा आन्सर बनेल या क्वेश्चनचा. ओके, सो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. हा आय गेस बऱ्याच लोकांचा डाऊट होता. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. याच्यात एकच इम्पॉर्टंट स्टेप आहे, मी सांगतो तुम्हाला. हे बघा काय दिले रे, एक्स वाय प्लस कॉस, नाही एक्स वाय कॉस ऑफ एक्स वाय. ठीक आहे, एक मिनिट परत घेऊ. एक्स वाय कॉस एक्स वाय, मी ब्रॅकेट ओपन करतो बघा, डी एक्स प्लस इथे काही साइन एक्स वाय डी एक्स बरोबर प्लस एक्स स्क्वेअर कॉस एक्स वाय डी वाय, हे दिले 0. ठीक आहे, आता बघा मला इकडे एक्स कॉस ऑफ एक्स वाय दिसते, इथे पण एक एक्स आणि कॉस ऑफ एक्स वाय दिसते. सो मी ते काढतो कॉमन. काय मी कॉमन काढलं बघा, एक्स कॉस ऑफ एक्स वाय बरोबर. ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, 1 आणि 2 म्हणजे काय वाय डी एक्स प्लस हे बघा एक एक्स राहील आणि हा उरलेला डी वाय. बघा ब्रॅकेट ओपन कराल तर एक्स वाय कॉस ऑफ एक्स वाय डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स वाय डी वाय बरोबर, प्लस ही टर्म साइन ऑफ एक्स वाय डी एक्स, हे आहे 0. बघा यार, यू विरुद्ध तुम्हाला माहिती असेल एक्स वायचा काय असतो, जो असतो यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बरोबर. सो हे जे टर्म आहे ना वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय, याला मी डी एक्स वायने रिप्लेस करू शकतो, हे करणं इम्पॉर्टंट आहे. सो बघा एक्स कॉस ऑफ एक्स वाय, हे काय झालं रे, डी एक्स वाय. ठीक आहे, आता मी तिकडे नेतो मायनस साइन एक्स वाय डी एक्स. बघा आता कॉस ऑफ एक्स वाय आहे, हा साइन ऑफ एक्स वाय आहे, मी ते खाली घेतो आणि हा एक्स तिकडे नेतो. सो हे काय कॉस ऑफ एक्स वाय डी एक्स वाय अपॉन साइन ऑफ एक्स वाय, ओके, इज इक्वल टू मायनस डी एक्स बाय एक्स. आता काय कॉस बाय साइन किती असते रे, कॉट ऑफ एक्स वाय डी एक्स वाय इज इक्वल टू मायनस डी एक्स बाय एक्स. आता इंटिग्रेट करणं एकदम ॲप्रोप्रिएट राहील, कारण कॉटला ॲटला जो फंक्शन आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपण इंटिग्रेट करू शकतो त्यामुळे. ठीक आहे, सो कॉटचं इंटिग्रल काय असतं, लॉग मॉड साइन बरोबर. सो हे लॉग मॉड साइन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मायनस साइन तशीच राहील 1/x इंटिग्रल लॉग मॉड एक्स प्लस सी येईल ऑफकोर्स. सो बघा आता हे तिकडे मल्टिप्लाय होईल, आय मीन ॲड होईल सॉरी, लॉग ऑफ मॉड साइन एक्स वाय प्लस लॉग एक्स इज इक्वल टू सी बरोबर. लॉग ए प्लस लॉग बीची प्रॉपर्टी लॉग ऑफ ए इंटू बी मध्ये कन्वर्ट होईल, ते लॉग ऑफ साइन एक्स वाय इंटू एक्स इज इक्वल टू सी बरोबर. मग काय येईल रे, साइन ऑफ एक्स वाय एक्स पण ना एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू ई रेस टू सी बनेल, ते लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीने. पण ई रेस टू सी हा पण एक कॉन्स्टंटच आहे, याला मी के म्हणतो. सो आपला आन्सर बघा काय आले, एक्स साइन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू के, असा आपला आन्सर आहे, विच इज ऑप्शन नंबर ए.
सो x साइन ऑफ xy इज इक्वल टू k. ऑप्शन नंबर या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. बेसिकली ही टर्म इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रिप्लेस करता येणं इकडे. बाकी सगळं नॉर्मल इंटिग्रेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. ओके. सो बघा वाय दिलाय आणि विचारलं एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ठीक. आणि 4 ऑप्शन्स. ओके. सो बघा वाय काय दिलं रे, ए इंटू एक्स रेस टू एन प्लस वन प्लस बी इंटू एक्स रेस टू मायनस एन. ठीक आहे. मग ठीक आहे, डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं तर एकदा डिफरन्शिएट करा डी वाय बाय डी एक्स. ए कॉन्स्टंट आहे तसंच ठेवला. आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस बघा बी तसंच. आता परत एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. बरोबर. तर हे काय सिम्प्लिफाय केलं, ए इंटू एन प्लस वन इंटू बघा एन प्लस वन मायनस वन कॅन्सल होईल तर फक्त एक्स रेस टू एन. आता बघा मायनस आणि प्लस मायनस बनवेल. सो हे येईल मायनस बी एन इंटू एक्स रेस टू मायनस एन मायनस वन मायनस एन मायनस वन. ठीक आहे. तर आम्ही सिम्प्लिफिकेशनसाठी काय करतो रे, हे तसंच लिहिलं बी एन इंटू एक्स रेस टू मायनस एन कॉमन काढतो ते होईल एन प्लस वन. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशनसाठी हे काय आहे आपलं वाय डॅश. ठीक आहे. आता परत एकदा डिफरन्शिएट करू मग आपण. मग ते होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बघा ए कॉन्स्टंट एन प्लस वन ए कॉन्स्टंट इंटू एक्स रेस टू एनचं इंटिग्रल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. बरोबर. मायनस बघा बी तसाच एन तसाच, हे खाली जम्प डाऊन होईल. काय जम्प डाऊन होईल खाली, मायनस ऑफ एन प्लस वन. बरोबर. इंटू एक्स रेस टू मायनस ऑफ एन प्लस वन मायनस वन. बघा एक्स रेस टू एनचा काय फॉर्म्युला आहे रे, एन इंटू बघा मायनस ऑफ एन प्लस वन इंटू एक्स रेस टू हीच टर्म मायनस वन. बरोबर. तर ठीक आहे. आता बघा परत मी सिम्प्लिफाय करतोय वाय डबल डॅशला. तर सो ते होईल बघा व्यवस्थित लिहितोय मी टर्म्स, एन इंटू एन प्लस वन इंटू ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. बरोबर. बघा आता हा मायनस आणि हा मायनस मिळून प्लस होईल. प्लस एन आहे एन प्लस वन आहे आणि बी इंटू एक्स रेस टू बघा मायनस एन प्लस वन आणि मायनस वन. बघा हे मायनस एन मायनस वन म्हणजे मायनस एन मायनस टू होईल. ते मायनस एन मायनस टू म्हणजे एन इंटू एन प्लस वन ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस एन इंटू एन प्लस वन बी इंटू एक्स रेस टू. बघा परत मी मायनस एन कॉमन काढतो एन प्लस टू. आता मला एन इंटू एन प्लस वन एन इंटू एन प्लस वन दिसतात आहे कॉमन. सो मी याला लिहितो एन इंटू एन प्लस वन कॉमन काढतो मी. बरोबर. सो काय राहील रे, ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. बरोबर. प्लस बी इंटू एक्स रेस टू मायनस ऑफ एन प्लस टू. याच्यात कोणा डाऊट आहे. बघा हे आली वाय डबल डॅशची व्हॅल्यू. आपल्याला काय विचारलं, एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश, म्हणजे या इक्वेशनला मला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर आहे. ठीक आहे. सो बघा आता मी करतो एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश. तो काय येईल रे, एन इंटू एन प्लस वन तसाच इंटू एक्स स्क्वेअर करायचं आपल्याला. बरोबर. कशाला, ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस बी इंटू एक्स रेस टू बघा मी उघडतो आता ब्रॅकेट मायनस एन मायनस टू असं होईल. तर बरोबर. आता एक्स स्क्वेअर मी मल्टिप्लाय करतोय बघा एन इंटू एन प्लस वन एक्स स्क्वेअर आत गेल्यावर काय होईल बघा, ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स रेस टू मायनस एन मायनस टू इंटू एक्स स्क्वेअर. लॉ ऑफ इंडसेस वापरायचे आता, बेस सेम पॉवर ॲड होणार. बरोबर. सो एन इंटू एन प्लस वन ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस टू. बरोबर. प्लस पॉवर ॲड केला बी इंटू एक्स रेस टू मायनस एन मायनस टू आणि हा प्लस टू. बरोबर. सो बघा मायनस टू प्लस टू कॅन्सल होईल आणि हे प्लस वन येईल. सो आपला आन्सर काय आलं बघा, एन इंटू एन प्लस वन ए इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस टू प्लस वन. ओके. प्लस बी इंटू
एक्स रेस टू बघा मायनस एन राहील फक्त, प्लस टू मायनस टू कॅन्सल होईल. पण हे बघा ए इंटू एक्स रेस टू एन प्लस बी इंटू एक्स रेस टू मायनस एन, हे तर वाय आहे. सो मी लिहू करेक्ट एन इंटू एन प्लस वन इंटू वाय, म्हणजे ऑप्शन नंबर डी, सॉरी ऑप्शन नंबर बी बघा एन इंटू एन प्लस वन वाय. जसं आपण इथूनच कमेंट तशी करू शकत होतो, पण परत आत काही वेगळंच कन्वर्ट होऊ शकत होतं, त्यामुळे डायरेक्ट हे आन्सर कमेंट करणं योग्य नव्हतं. पण एकदा इकडे ठीक आहे, कळालं आपल्याला हा वाय बनतोय, सो एन इंटू एन प्लस वन वाय विल बी द राईट आन्सर. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एन इंटू एन प्लस वन वाय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणताय, द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन x cube y dash plus 4x square tan y equal to e raised to x sec y satisfying y of 1 is 0. ठीक आहे, बघा x dy by dx सोबत ही टर्म हीच मला अडचण वाटते सगळ्यात आधी. सो मी काय करतोय, डिवाइड बाय एक्स क्यूब. ठीक आहे, सो काय होईल dy by dx एक्स क्यूब गेला प्लस 4x स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब, किती रे खाली x राहिले बरोबर, इंटू tan y is equal to e raised to x upon x cube into sec y. बरोबर, आता मी sec y जो आहे dy by dx प्लस 4 by x tan y is equal to e raised to x upon x cube. मला इथे फक्त एक्स्ट्रा टर्म्स ठेवायचे आहेत. सो मी काय करतो, सेकला लिहितो 1 अपॉन कॉस आणि तो तिकडे देऊन टाकतो. सो हे होईल कॉस y dy by dx प्लस 4 अपॉन एक्स. आता बघा टॅन हा असतो साइन अपॉन कॉस, टॅन असतो साइन वाय बाय कॉस वाय, आणि मी जर त्याला कॉस वाय मल्टिप्लाय करेल तर कॉस आणि कॉस कॅन्सल होईल. सो फक्त राहील साइन वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स बाय एक्स क्यूब. बरोबर, असं आलं आपल्याला काहीतरी. ओके, सो काही पण मी केलं तर की यार dy by dx सोबत कुठली ना कुठली टर्म येतेच आहे, नाही का. आता सपोज मी या टर्मला टी लेट करण्याचा ट्राय केला त्याचा डेरिव्हेटिव्ह मला कॉस तर मायनस साईन, तो तर कुठे दिसत नाही आहे, साईन दिसतोय पण मायनस तर साईनचा इश्यू होईल. मग मी काय करतो, हा जो साईन वाय ना, बघा सिम्प्लिफिकेशन आपण सिम्प्लिफाय करतोय क्वेश्चन. साईन वाय जो आहे ना, याला मी फक्त टी ने रिप्लेस करतो, टी म्हणतो त्याला. ठीक आहे, सो डिफरन्शिएट केल्यावर काय होईल रे, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो हे येईल कॉस वाय डी वाय बाय डी एक्स इज डी टी बाय डी एक्स. बरोबर, सो बघा हा जो आहे ना कॉस वाय डी वाय बाय डी एक्स, याला मी काय लिहितो बघा, डी टी बाय डी एक्स प्लस 4 अपॉन एक्स तर तसंच राहील, आणि साइन वाय काय रे टी आहे, इज इक्वल टू ई रेज टू एक्स अपॉन एक्स क्यूब. तुम्हीच बघा आता हा कोएफिशियंट तिकडचं चाललं गेलं आणि ही नॉर्मल आपली लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट झाले. बरोबर, सो आता काय बेसिक वापरा, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर आय एफ इज इक्वल टू ई रेज टू, हा कोएफिशियंट काय रे 4 अपॉन एक्स आहे. बरोबर, टीचा कोएफिशियंट ई रेज टू 4 अपॉन एक्स डी एक्स चा इंटिग्रल. बरोबर, सो येईल ई रेज टू 4 साईडला राहिला 1 अपॉन एक्सचा इंटिग्रल लॉग एक्स. बरोबर, आता हा 4 वरती जाऊ शकतो लॉगच्या प्रॉपर्टीमुळे, लॉग ऑफ एक्स रेज टू 4. आणि बघा ई रेज लॉग ऑफ समथिंग असेल तर ते काय होईल, समथिंग असतं. सो एक्स रेज टू 4 येईल आन्सर. म्हणजे बेसिकली ते कसं असतं रे, एक्स रेज टू 4 लॉग ई होऊन जातं, ते रेज टू लॉग ई ते 1च असतं. बरोबर, सो आन्सर येईल एक्स रेज टू 4 आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो सोल्युशन काय असतं इथं काय रे टी, सो येईल टी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू होल इंटिग्रल इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू ही जी टर्म राहिली ती ई रेज टू एक्स अपॉन एक्स क्यूब. बरोबर, सो बघा टी इंटू एक्स रेज टू 4 इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय एक्स रेज टू 4 इंटू ई रेज टू एक्स बाय एक्स क्यूब चा डी एक्स इंटिग्रल. बरोबर, सो एक्स रेज टू 4 आणि एक्स क्यूब नुसता एक्स राहील. सो हे येईल इंटिग्रल एक्स इंटू ई रेज टू एक्स डी एक्स. सो ठीक आहे, मी यू रूल वापरतो, यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही मायनस होल इंटिग्रल
डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रल ऑफ ई रेस टू एक्स किती रे, ई रेस टू एक्स डी एक्स. सो हे काय आलं, एक्स ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी. बरोबर. सो मी काय करतो, इथून ई रेस टू एक्स कॉमन काढतो. काय आलं ब्रॅकेटमध्ये, एक्स मायनस वन प्लस सी. ही कशी व्हॅल्यू आली रे, काय होतं एल एच एसला आपल्याला, टी इंटू एक्स रेस टू 4. ठीक आहे. टी काय आता आपल्याला, टी बघा साइन वाय. सो साइन वाय इंटू एक्स रेस टू 4 आलेलं आहे हे. बरोबर. आता मला व्हॅल्यू काढायची आहे सी ची. सो कंडिशन दिली आहे वाय ऑफ 1 इज 0, म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर. सो आता मी इथं बघा एक्स 1 टाकतो आणि वाय 0 टाकतो. तर साइन ऑफ 0 0, 0 इंटू एनिथिंग 0च असणार, इज इक्वल टू ई रेस टू 1, 1 मायनस 1 प्लस सी. व्हॉट डज इट इम्प्लाय, इम्प्लायज दॅट सी इज इक्वल टू 0. बरोबर का. बघ ना, 0 इक्वल टू 0 प्लस सी. सो आपलं सी किती आलं रे, सी आला 0. सो आपलं फायनल इक्वेशन काय बनतं बघा, साइन ऑफ, बघा आन्सर फायनल इक्वेशन आपलं साइन ऑफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 1. बरोबर. आता हा जो 4 आहे तो मी घेऊन जातो त्या साईडला. सो होईल इंटू एक्स रेस टू मायनस 4. बघा सी तर 0 आहे कारण. सो साइन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स रेस टू मायनस 4, विच इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चनचा आहे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी, बीटा. ठीक आहे. थोडासा लेंदी होता. हे सबस्टिट्यूशन मेन इम्पॉर्टंट होतं, साइन वायला टी टाकणं, कारण हा कोएफिशियंट टर्म आपल्याला काढायचं होतं तिकडे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आता. सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन एक्स वाय डॅश इक्वल टू 2y प्लस एक्स क्यूब ई रेस टू एक्स, जर वाय 0 एक्स 1. ठीक आहे. बघा आता परत अडचण वाटते मला या टर्मची. सो मी काय करतो, एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 2y प्लस एक्स क्यूब ई रेस टू एक्स असं आहे. बरोबर. सो मी एक्सने डिवाइड करतो. बरोबर. डिवाइड बाय एक्स बोथ साइड्स. आपल्याला काय येईल मग, डी वाय बाय डी एक्स इज 2 टाइम्स वाय बाय एक्स. बरोबर. प्लस एक्स क्यूब बाय एक्स इंटू ई रेस टू एक्स. बरोबर. सो मी असं लिहू का, डी वाय बाय डी एक्स मायनस, बघा मायनस 2y बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होऊन जाईल ई रेस टू एक्स. बरोबर. हा परत बघा नॉर्मल आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट झाला आहे. सो मी काय करेन, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढणार ऑफकोर्स. सो काय ई रेस टू इंटिग्रल, हे बघा ह्याचा कोएफिशियंट काय मायनस 2 बाय एक्स. हा पण घ्यायचा असतो काय रे मायनस, पोरं सिली मिस्टेक करतात इकडे, ती नका करू. ई रेस टू इंटिग्रल मायनस 2 बाय एक्स डी एक्स. बरोबर. सो हे काय ई रेस टू मायनस 2 1 अपॉन एक्स डी एक्स असतं लॉग एक्स. सो आता हा मी -2 वर घेऊन जाईल. सो हे ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू मायनस 2. सो परत लॉगची तीच प्रॉपर्टी, एक्स रेस टू मायनस 2 रेस टू लॉग ई. लॉग ई 1 असतो, देअरफॉर आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आला रे, एक्स रेस टू मायनस 2. सो सोल्युशन काय असतं, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू होल इंटिग्रल ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू जी टर्म राहिलेली आहे एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स. बरोबर. ठीक आहे. तर मी इंटिग्रेटिंग फॅक्टर टाकतो आता, y इंटू एक्स रेस टू मायनस 2 इज इक्वल टू इंटिग्रल, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय रे, एक्स रेस टू मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. हे डायरेक्ट कॅन्सल होईल. ई रेस टू एक्सचा इंटिग्रल आपल्याला माहिती आहे, ई रेस टू एक्स प्लस सी, आणि हे काय वाय अपॉन एक्स स्क्वेअर असं लिहू का मी, एक्स रेस टू मायनस 2ला खाली घेऊन. आता बघा परत कंडिशन दिली, वेन वाय 0 एक्स इज 1. सो बघा वायला 0 टाकतो मी, एक्सला 1 टाकतो, ई रेस टू 1 प्लस सी. देअरफॉर आपला सी किती आला रे, मायनस सी आला. बरोबर. बघा ना 0 इक्वल टू ई प्लस सी, आपला सी आला मायनस सी. देअरफॉर आपली फायनल इक्वेशन काय होईल बघा, वाय बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस सी किती आहे पण प्लस सी, सॉरी सी किती आहे रे, ई रेस टू एक्स, सी किती आहे मायनस ई, मायनस ई. सो आपला फायनल आन्सर काय, एक्स पर तिकडे गेल्यावर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स मायनस ई. बरोबर का. सो वाय इज इक्वल टू एक्स
क्यूब नाही स्क्वेअर ई रेस टू एक्स मायनस ई. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आता. ओके, सो द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन एक्स प्लस 2y क्यूब dy बाय dx मायनस y इज इक्वल 0. ठीक आहे, बघा x प्लस 2y क्यूब dy बाय dx मायनस y 0 दिलाय बरोबर. ठीक आहे, मग मी काय करतो बघा, x प्लस 2y क्यूब dy बाय dx इज इक्वल टू y. ओके, आता मला कळतंय की मी जर ब्रॅकेट उघडली तर या x त्या टर्म सोबत पण dy बाय dx राहील आणि y च्या टर्म सोबत पण dy बाय dx राहील, त्यामुळे मला काही पॉईंट वाटत तरी नाहीये. मग मी काय करतो रे, हा dy बाय dx मी तिकडे घेऊन जातो. याचा अर्थ काय बघा, x प्लस 2y क्यूब इज इक्वल टू y इंटू हा dx तिकडं आणि हा dy इकडं. सो असं काहीतरी बनलं ते. सो बेसिकली मला वाटतं हा क्वेश्चन dx बाय dy च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होईल. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच बनणार, बट इन द फॉर्म ऑफ dx बाय dy. मे बी त्यामुळे हा डाऊट आला असेल. dy बाय dx ने मे बी सॉल्व्ह होणार नाहीये. ठीक आहे, आता बघा मग इक्वेशन कशात कन्वर्ट होईल रे, x प्लस 2y क्यूब इज इक्वल टू y dx बाय dy. बरोबर, आता मी y ने डिवाइड करतो, सो हे येईल x बाय y प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू dx बाय dy. बरोबर, मी काय केलं, डिवाइड बाय y. का रे, ह्याचं कोएफिशियंट मला घालवायचं होतं dx बाय dy चा. सो मी लिहू का रे, dx बाय dy काय आलं आपलं, x बाय y प्लस 2y स्क्वेअर. बरोबर, सो dx बाय dy आता मी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहितो मायनस, बरोबर, x चा काय कोएफिशियंट आहे 1 बाय y. बघा x बाय y चं ना, हे तिकडे गेल्यावर मायनस होईल, इज 2y स्क्वेअर. परत आता ही LDE झालेली आपली. सो मी लिहितो इंटिग्रेटिंग फॅक्टर IF. फक्त इथे y च्या टर्म्समध्ये आपल्याला गोष्टी इंटिग्रेट करायच्या आहे. सो इंटिग्रल ई रेस टू 1 अपॉन y dy. का, कारण dx बाय dy. बरोबर, इथे y खाली, इकडे पण y च्या टर्म्स आहेत, त्यामुळे आपण विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट करणार. सो बघा काय होईल, ई रेस टू मायनस लॉग y. सो हे काय येईल रे, ई रेस टू लॉग ऑफ y रेस टू मायनस 1. सो हे येईल y रेस टू मायनस 1 रेस टू लॉग ई, म्हणजे y रेस टू मायनस 1 आला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरोबर, काय इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू y रेस टू मायनस 1. बरोबर, ठीक आहे. आता मग फायनल स्टेटमेंट लिहा. y काय असतं, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर असतं केव्हा, जेव्हा dy बाय dx असेल. इथं काय dx बाय dy, सो मी लिहितो x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू होल इंटिग्रल इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू y ची कुठली टर्म आहे 2y स्क्वेअर. बरोबर, 2y स्क्वेअर आणि इंटिग्रेट पण dy विथ रिस्पेक्टने करायचं आपल्याला. बरोबर, हा सगळा क्वेश्चन बेसिकली डीवायच्या फॉर्ममध्ये आपण सॉल्व्ह करणार. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय 1 अपॉन y म्हणजे y रेस टू मायनस 1. सो मी लिहू का x अपॉन y इज इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन y इंटू 2y स्क्वेअर. सो एक y आणि y कॅन्सल होईल dy. सो आलं काय रे, इंटिग्रल 2y dy. सो yचं y स्क्वेअर बाय 2, 2 टू कॅन्सल येईल y स्क्वेअर प्लस c इज x अपॉन y. असं काहीतरी आलं. बरोबर, ठीक आहे. सो बघा आता मी इकडे क्रॉस मल्टिप्लाय करतो. सो x इज इक्वल टू y इंटू y स्क्वेअर प्लस c. बरोबर, y इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस c. सो हे येईल x इक्वल टू y क्यूब प्लस cy. काय रे, x इक्वल टू y क्यूब प्लस cy. ठीक आहे, काय डाऊट आला. आता बघा 4 ऑप्शन मी चेक करतोय, मला ए कुठेच मॅच नाही होताना दिसत आहे, कारण मला एक्स वाय ची टर्म दिसत नाहीये, एक्स वाय ची टर्म दिसत नाहीये कुठेच. सो आय गेस ऑप्शन सीच मॅच होईल. ठीक आहे, आपण बघू एकदा तरी करून. बघा मी काय करतो आता, यांनी काय केलं y क्यूब मायनस एक्स. बघा y क्यूब मायनस एक्स तिकडे गेला
आणि मी इक्वल टू ला म्हणतो -cy, आणि मी काय करतो बघा, -c जो आहे ना ह्याला मी एक कॉन्स्टंट लेट करतो कॅपिटल ए. सो झालं की कन्वर्ट. बघा कशात कन्वर्ट झाला हा आन्सर, y³ - x, हा काय झाला कॅपिटल ए y. सो या क्वेश्चनचा आन्सर ऑब्विसली आन्सर नंबर सी येणार आहे करेक्ट. ओके, सो ठीक आहे. इम्पॉर्टंट हे होतं की हा क्वेश्चन dx/dy टर्म्समध्ये गेला. तुम्ही इथं ब्रॅकेट उघडाल तर तुम्हाला काही काय खास फायदा होणार नाही. dy/dx इकडे पण मल्टिप्लाय होईल, इकडे पण मल्टिप्लाय होईल. सो dx/dy मध्ये हा सम सॉल्व्ह करणं, हे क्लिक होणं इज बेसिकली हा सम सॉल्व्ह होण्यासारखं इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, सो आजचे 7 क्वेश्चन्स आपले संपलेले आहेत. तर बघा या 7 क्वेश्चन्स पैकी फर्स्ट हा ठीक आहे, हा इझी होता. हा थोडासा ट्रिकी होता कारण ठीक आहे याच्यात मे बी क्लिक नसेल झालं तुम्हाला की हा सेकंड फॉर्म्युला वापरावा, आणि ऑप्शन्स पण माहीत नाही, डी नव्हतं दिलं क्वेश्चनमध्ये. आणि हा ठीक आहे, हा एक चांगला क्वेश्चन होता. सो ठीक आहे, एवढं काही नाही. ठीक आहे, कळलं ना तुम्हाला बेसिकली या क्वेश्चनमध्ये d(x) वाला तुम्हाला x dy + y dx हे सबस्टिट्यूट करायचं. कशाला, x dy + y dx ला dxy हे सबस्टिट्यूट करायचं सुचलं कुठे, इथे. की क्वेश्चन झाला तुमचं सिम्प्लिफाय. सो नेक्स्ट वाला हा होता, थोडासा लेंदी होता पण ठीक आहे, सिम्प्लिफाय करायचं होतं. लॉ ऑफ इंडायसेस बेसिकली व्यवस्थित वापरले तर याचं आन्सर पण आलं असतं. आणि हा पण एक चांगला प्रश्न होता रे, अशा टाईपचे सीईटीला येऊ शकतात. चांगला क्वेश्चन हा, इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि हे बाकी सगळे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे बेसिक क्वेश्चन्स होते. ठीक आहे, सो ठीक आहे, थँक्यू ऑल. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.